हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 8वी बालभारती पुस्तकातील इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ बघणार आहोत. चला तर बघूया. पाठाचं नाव आहे राधिका मेनन. राधिका मेनन या एक धाडशी कॅप्टन होत्या. धाडशी कॅप्टन राधिका मेनन. या पाठाचे लेखक आहे मच्छिंद्र ऐनापुरे. प्रसिद्ध लेखक. त्यांचा जंगल एक्सप्रेस हा बालग्रंथासह हसत जगावे हा विनोदी ग्रंथसंग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांच्या किशोर, छावा, केसरी आदी बालमासिके यामधून बालकथा प्रसिद्ध आहे. त्यांनी विविध वृत्तपत्रातून विविध विषयांचे लेखन केले आहे. ब्लॉगवर त्यांचे आजवर 1200 लेख प्रसिद्ध आहेत. भारतीय मर्चंट नेव्हीच्या पहिल्या महिला कॅप्टन मान भूषवणाऱ्या राधिका मेनन यांचा इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन अवॉर्ड फॉर एक्सप्रेसला बेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार मिळवणाऱ्याला त्या जगातील पहिला महिला ठरल्या आहेत. राधिका मेनन यांनी जीवाची बाजी लावून बंगालच्या उपसागरात वादळात सापडलेल्या 7 मच्छीमारांना वाचवले आहे. प्रस्तुत पाठात या शौर्याचा परिचय करून दिला आहे. प्रस्तुत पाठ हा किशोर मे या 2017 या मासिकातून घेतलेला आहे. चला तर बघूया. धाडशी कॅप्टन राधिका मेनन यांच्याविषयी या पाठात दिलेले त्यांचं धाडशी कृत्य काय होतं, त्यांनी त्या 7 मच्छीमारांना कशा पद्धतीने वाचवले ते आज आपण बघूया. धाडशी कॅप्टन राधिका मेनन. राधिका या केरळच्या कोंदुलनगर भागात लहानाच्या मोठ्या झाल्या. धाडस आणि काहीतरी करून दाखवायची हिंमत हे त्यांचे गुणविशेष होते. मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमी सागरी किनाऱ्यावर भटकणं फिरणं व्हायचं. त्यामुळे उसळणाऱ्या नखरेल लाटांच्या पाहून त्यांच्या सोबतीनं अनंत अशा सागर सफरीला जावं असं त्यांच्या मनाला वाटायचं. या लाटांना पाहून त्यांचं नौसेनेत जायचं निश्चित केलं. सुरुवातीला त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या या निर्धाराचा विरोध केला. त्यांना वाटलं होतं की ही जोखीमाची जबाबदारी आहे, ही जोखीमाची नोकरी आहे. आपली नाजूक मुलगी समुद्राच्या धोक्यांना सामना कसा करेल? पण उत्तम इच्छाशक्ती असलेल्या राधिकाने त्यांना यासाठी राजी केलं. पदवी मिळवल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला. त्यांच्या घरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या या कोचीनमध्ये कॉलेज होतं. परीक्षा दरम्यान राधिका यांनी समुद्री जहाजातल्या संवाद प्रणालीची माहिती झाली. जहाजात काम करायचा त्यांना फार उत्सुक होतात. जहाजामध्ये काम करण्यासाठी त्या फार उत्सुक होत्या. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची नोकरी त्यांना मिळाली आणि त्यांची समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न त्यांचं पूर्ण झाले. नियमानुसार समुद्री क्षेत्रात निर्धारित वेळेत काम केल्यानंतर 2010 साली त्यांनी मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला. या दरम्यान त्यांना बराच काळ घरापासून लांब राहावं लागलं, पण रोमांचकारी प्रवासामुळे त्या खुश होत्या. शेवटी त्यांचं हे आवडीचं काम होतं ना. त्यांचं लक्ष होतं समुद्री जहाजांचा कमान सांभाळायची. त्यांचे हे स्वप्न 2012 साली पूर्ण झालं. राधिका देशातल्या पहिल्या मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या. राधिका 2012 साली त्यांचं पूर्ण स्वप्न झालं. राधिका देशातल्या पहिल्या मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या. त्यांना मर्चंट नेव्हीच्या संपूर्ण स्वराज्य या जहाजाची कमान सांभाळायला दिली गेली. त्यांना त्या कामाची जोखीमदारी त्यांच्यावर सोपवली, संपूर्ण स्वराज्य. या दरम्यान त्यांचा विवाह नेव्हीमधील एका रेडिओ ऑफिसरशी झाला. राधिका मेनन यांचा विवाह झाला. नेव्हीमधील एका रेडिओ ऑफिसरशी त्यांचा विवाह झाला. एकाच व्यवसायात असणाऱ्या कारणानं नवऱ्यानं त्यांच्या जबाबदारीची माहितीच होतीच. आई बनल्यावर अडचणी वाढल्या. कौटुंबिक आणि नोकरीची जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणी आल्या.
राधिका मेनन या आई बनल्यावर त्यांच्या जबाबदारी वाढल्या आणि त्या जबाबदारी सांभाळताना त्यांना अनेक अडचणी आल्या, परंतु त्या अजिबात डगमगल्या नाही. त्यांनी आपला जॉब सोडला नाही, त्यांनी आपली नोकरी सोडली नाही. ते जोखामुळे ते नोकरीला लागल्या. नोकरीही सांभाळायच्या आणि संसारही सांभाळत होत्या. कौटुंबिक आणि नोकरीची जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणी आल्या, पण त्या अजिबात डगमगल्या नाही. सगळ्यात कठीण गोष्ट होती ती म्हणजे मुलांचा सांभाळ. दीर्घकाळ घरापासून लांब राहावं लागायचं. राधिकांनी हे आव्हान देखील चांगल्या प्रकारे निभावलं. राधिका या रोमांचकारी प्रवासात घरच्यांसाठी मोठी साथ दिली. राधिकांच्या या रोमांचकारी प्रवासात त्यांच्या घरच्यांनी त्यांना मोठी साथ दिली. 22 जून 2015 रोजी एक घटना घडली. तेव्हा राधिका संपूर्ण स्वराज्य जहाजावर तैनात होत्या. रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. जोराच्या वादळामुळे समुद्री लाटांनी रौद्ररूपण धारण केले होते. मौसमाचा अवतार खतरनाक बनला होता. तेवढ्यात जहाजातल्या एका अधिकाऱ्याने ओडिशाच्या गोपाळपूर किनाऱ्यापासून 2.5 किलोमीटर अंतरावर मासेमाऱ्यांची नाव लाटांच्या गर्देत सापडली असल्याने सांगितले. नाव बुडणारच होती. नावेत असलेले लोक आपल्या जीवनाची शेवटची लढाई लढत होते. अधिकाऱ्याने तात्काळ राधिका यांना रेडिओ सूचना पाठवली. मॅडम, समुद्रात एक नाव फसली आहे. त्यात असलेले मच्छीमार अडचणीत सापडले आहेत. सूचना मिळताच त्यांनी दुर्बीणद्वारे समोर नजर टाकली. खरोखरच नाव बुडण्याच्या अवस्थेत होती. राधिका मेननना जेव्हा रेडिओवर सूचना पाठवण्यात आली की मॅडम, एक नाव फसलेली आहे आणि त्याच्यात मच्छीमार अटकलेले आहेत. हे सूचना मिळताच दुर्बीणने त्यांनी लगेच नजर टाकली समुद्रात. खरोखरच नाव बुडण्याच्या अवस्थेत होती. त्यांना दिसलं की नाव खरोखरच बुडते. एक क्षण देखील वाया न घालवता राधिका मेनन यांनी त्यांच्या सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली. पुढच्या 5 मिनिटात जहाजातले लोक बचाव कार्यासाठी सज्ज झाले. मात्र वादळाचा जोर इतका मोठा होता की त्यांना नावेपर्यंत जाताच येईना. बुडणाऱ्या मच्छीमारांना माहीत होते की त्यांना वाचवण्यासाठी समोरचे जहाज त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होते. ते जीवाच्या आकांताने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण जाणाऱ्यांना प्रत्येक क्षणासोबत त्यांची आशा धुसर होत चालली होती की प्रत्येकाला वाटत होते की आम्ही वाचू शकत नाही, आमचं मरण या समुद्रात आहे, असं प्रत्येक मच्छीमाराला वाटत होते. त्यांना धुसर आशा वाटत होती. त्यांना वाटत नव्हते की आपण जगू, असं आपलं शेवटचं मरण या समुद्रातच आहे. जहाजातले कर्मचारी मात्र निकराचा प्रयत्न करत होते. जहाजातले कर्मचारी कॅप्टन राधिका मेननसोबत खूप प्रयत्न करत होते, जीवापाड प्रयत्न करत होते. पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. त्यांचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. त्यांना यश आलं नाही. जोराच्या वादळामुळे बचाव कार्य करणारी टीम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती. दुसरा प्रयत्न केला. मच्छीमार जितके पुढे येण्याचा प्रयत्न करत होते तितक्याच वेगाने ते मागे ढकलले जात होते. दुसरा प्रयत्न देखील वाया गेला. सगळ्यांना वाटलं की आता सगळं संपलं, त्यांना वाचवण्याचं अशक्य होतं. पण राधिकांनी आपल्या टीमचे मनोधैर्य तुटू दिले नाही. त्यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला. राधिका सांगतात की त्यावेळी समुद्रात 9 मीटरच्या उंच लाटा उसळत होत्या. त्यावेळी समुद्रात 9 मीटरच्या, म्हणजे किती, अक्षरशः आपण कल्पना केली ते अंगाला काटे येतील एवढ्या लाटा असतानाही त्यांनी आपलं बचाव कार्य थांबवलं नाही. वारा 70 समुद्री मैल वेगाने वाहत होता. मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे 2 प्रयत्न फसले, पण आम्ही हिंमत हरलो नाही. शेवटी तिसऱ्या प्रयत्नाला यश आलं. बघा, त्यांनी पहिल्यांदा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला. दुसऱ्यांदा केला, तो यश आला. तिसऱ्यांदा प्रयत्न केला, त्याच्यात त्यांना प्रयत्नाला यश आलं. तिसऱ्या प्रयत्नाला यश आलं. पायलट शिटीद्वारा मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले. नावेतील 7ही मच्छीमार सही सलामत वाचले होते. वादळापासून बचावलेल्या पेरला चिन्नाराव यांच्या पत्नी म्हणाल्या, त्याच्या जो मच्छीमार होता पेरला चिन्नाराव यांच्या पत्नी त्यांना म्हणाल्या, पती कित्येक दिवसापासून घरी आले नाहीत. म्हटल्यावर आम्ही समजलो की त्यांची नाव बुडाली. त्या महिलांना, मच्छीमारांच्या महिलांना वाटतं असतं की ते परत आले नाही, म्हणजे की आपली नाव बुडाली आणि आपले पती समुद्रात बुडाले, अशी आशा त्या महिलांना असते. त्यामुळे ते आपले आतुरतेने आपल्या परिवाराची वाट बघत असतात. तेव्हा ती महिला म्हणाली की पती कित्येक दिवसापासून घरी आले नाहीत. म्हटल्यावर आम्ही समजलो की त्यांची नाव बुडाली. आम्हाला वाटलं ते जिवंत राहिलेच नसतील, पण राधिका मॅडमनी त्यांचा जीव वाचवला. मी त्यांची शतशः आभारी आहे. त्या महिलेने राधिका मेननचे आभार मानले. या साहसी अभियानापासून आंतरराष्ट्रीय मेरीटाईम
संस्थेने त्यांना अवॉर्ड फॉर एक्सप्लेशन ब्रेवरी ॲट सी आय या पुरस्काराने सन्मानित केले. मर्चंट नेव्हीच्या राधिका मेनन या पहिल्या महिला अधिकारी होत्या ज्यांना हा सन्मान मिळाला आहे. राधिका सांगतात, ज्यावेळी आम्ही जहाजावर असतो त्यावेळेला आपण महिला आहोत की पुरुष याचा विचार करत नाही. बरोबर, त्यांना फक्त आपलं कर्तव्य दिसत असतं, आपण महिला आहे की पुरुष हे त्यांना दिसत नाही, याचा विचारही ते करत नाही. समोर कठीण लक्ष्य असेल तर हिंमत आपोआप येते. हे सगळं आमच्या टीमच्या धाडसामुळे शक्य झाले. खरं माणसाजवळ कठीण प्रसंग आला तेव्हा माणूस बरोबर आपला मार्ग शोधतो आणि त्याला हिंमत येते आणि तो कठीण प्रसंगांना कायम तोंड देत असतो. म्हणून माणसाने कठीण प्रसंगाच्या वेळी कधीच अशक्य करायचं नाही, शक्य करण्यासाठी प्रयत्न करायचा, कधीच हिंमत हारायची नाही. हे सगळं आमच्या टीमच्या धाडसामुळे शक्य झाले. अशा राधिका मेनन होत्या. त्या स्वतःला हे आपलं हे देत नाही की माझ्यामुळे झालं, ते आपल्या टीमलाही त्याचं प्रोत्साहन देतात. टीमलाही त्याचं टीमनेही ही जबाबदारी पार पाडली असं ते सांगतात. बघा, धाडशी कॅप्टन राधिका मेनन या पहिल्या मर्चंट नेव्हीच्या अधिकारी होत्या. खूप छान त्यांनी कार्य केलं, या पाठातून दाखवले. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.